अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत, आभार. तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू असे आपल्या गुरुचरणी वंदन करू आजच्या व्हिडिओला सुरू करूया. चला तर मग आज आपला विषय आहे सर्व पितृ अमावस्याच्या दिवशी जर आपण आपल्या घरासमोर कावळ्यांना जर घास दिला तर आपले 3 पिढ्याचे पितृ शांत होतात, संतुष्ट होतात आणि त्यांचे सगळे कृपा आशीर्वाद आपल्यावर प्राप्त होतात. म्हणून आपण महिनाभर म्हणजे पितृ पंधरवाड्यामध्ये आपण कावळ्यांना घास दिला नसेल किंवा आपल्याला द्यायला जमलं नसेल तर तुम्ही सर्व पितृ अमावस्या 14 तारखेला आवर्जून आपल्या घरासमोर कावळ्यांना घास आवर्जून ठेवावे. असं मानलं जातं की त्या कावळ्याच्या रूपामध्ये आपले पितृ येऊन आपल्या घरात जे काही आपण घास ठेवलेले आहे ते ग्रहण करतात. मग कावळ्याला घास आपण का देतो, इतर पक्ष्यांना घास का नाही देत? तर शास्त्रीय कारण असं आहे, भगवान श्रीरामांनी कावळ्यांना असे वरदान दिलेले आहेत. कावळ्याशी संबंधी एक माहिती मी सांगणार आहे, ते आवर्जून ऐका, माझा व्हिडिओ स्किप करू नका. कावळ्याला असा वरदान भेटलेला आहे, कावळ्यासंबंधी ही कथा त्रेतायुगातील आहे आणि असे मानले जाते की एकदा इंद्राचा मुलगा जयंतने कावळ्याचे रूप धारण केले आणि सीतेच्या पायाला दुखापत केली. हे पाहून भगवान श्रीरामाने पेड्याचे ब्रह्मास्त्र उचलून कावळ्याचा एक डोळा फोडला. यानंतर जयंतला सीतेची चूक कळाली. मग तू चूक कळाल्याच्या नंतर रामाकडे क्षमा याचना करण्यास सुरुवात केली. मग यानंतर ते रामाने काय केले, क्षमा केले आणि सांगितले, आजवर तुला जे दिलेले घास ते पूर्वजनांना मिळेल. तेव्हापासून आपण कावळ्यांना पूर्वजनाचे रूप म्हणूनच ओळखला जाऊ लागला आणि पितृपक्ष पूर्वजनांच्या समर्पित असल्यामुळे अशा स्थितीत जर कावळा दिसला की त्यांना तुम्ही दिलेला घास उचलला तर तो पूर्वजाचा आशीर्वाद मानला जातो. म्हणून आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण कावळ्याला घास देत असतो. अजून एक दुसरं शास्त्रीय कारण आहे, कावळ्याला यमराजाचे प्रतीक सुद्धा मानले गेले आहे. यमराजा हा मृत्यूचा देव आहे आणि असे मानले जाते की जर कावळ्याला दिलेले कावळ्यांनी दिलेलं अन्न खातो तर यमराज त्याच्यावर खूप प्रसन्न होतात आणि ते सर्व त्रासातून मुक्ती मिळण्याबरोबर शांती मिळते असे म्हटले जाते. प्राचीन काळी यमराजाने कावळ्याला वरदान दिले होते, तुला दिलेला अन्न पूर्वजनांना शांती देईल आणि तेव्हापासून कावळ्याला अन्न देण्याची प्रथा चालू झाली. हा कावळा सापडला नाही तर मग काय करावे? बघा, जर कावळा आजकाल सगळे झाडे वगैरे तोडलेले आहे, सगळी पक्षी प्राणी काही जास्त प्रमाणामध्ये दिसत नाही. कुठंतरी कावळा दिसत असतो, क्वचित कावळा दिसत असतो. तरीही पण आपण कावळा नाही दिसला तरीही आपण आपल्या कावळ्यांचा नावानं घास आवर्जून काढावा. आपले पितृ संतुष्ट झाले, आपले पितरांची कृपा आशीर्वाद आपल्यावर असेल, तो कावळा कुठून कुठून येतो आणि ते पितरांच्या स्वरूपातच येत असतो. आणि पितृलोकातून देवसुद्धा त्या कावळ्याच्या रूपामध्ये आपल्या पितरांच्या आत्मा या धर्तीवर येत असतात आणि ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये. म्हणून आता थोडे दिवस राहिलेले आहेत, 5-7 दिवस राहिलेले आहेत. ह्या 5-7 दिवसामध्ये आपण आपल्या पितरांची जेवढी होईल तेवढी सेवा, म्हणजे काय करायचे, 12 ते 12:30 ह्या वेळेत कावळ्याला घास ठेवायचा आहे आणि पितृ स्तोत्र, त्याचबरोबर भागवत पारायण आणि पितृ एकादशीला भागवत पारायण करून आपल्या पितरांना सद्गती प्राप्त व्हावी, आपले पितृ संतुष्ट व्हावे, आपले पितृ शांत व्हावे, म्हणून आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपण पितरांची सेवा करायची आहे. तसेच पितृतर्पण करायचं आहे, पितृंना जल अर्पण करायचं आहे, पिंपळांच्या झाडाला दिवा लावायचा आहे, पाणी अर्पण करायचं आहे. ही सगळी सेवा आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये केले तर आपले पितृ संतुष्ट होतात. आणि तसेच जर तुम्ही श्राद्ध असाल, तुम्ही तुमच्या पितृ जीव घालत असाल, परत तुमच्या ज्या दिवशी श्राद्ध आहे तरीही पण आपल्याला एक श्राद्ध केले तरी पण चालतं, ती पूजा केली तरी
आणि हे पितृ पंधरवाड्यामध्ये दररोज एक घास कावळ्याला आवर्जून द्यावा. आणि आपल्या घरामध्ये ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या घरासमोर गाई आली किंवा कुत्रे आले किंवा मांजरी आली किंवा पक्षी आले किंवा कावळे आले, काही आले तर त्यांच्यासाठी आवर्जून घास द्यावा आणि द्यावावा. आपल्या घरामध्ये कोणी जर पाहुणे आले व ओळखीचे लोकं आले किंवा बिनओळखीचे लोकं आले तर आपल्या घरातून त्याला असंच कधीही पाठवू नये. त्यांना चहा पाणी करून त्यांचं मान सन्मान करून आपण आपल्या घरातून त्यांना संतुष्ट करून पाठवायचं आहे. असं मानलं जातं की ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आपले पितृ आपल्याची परीक्षा घेण्यासाठी आपल्या दरवाजी आपल्या जवळ कोणत्या रूपाने येतात ते आपल्याला कळत नाही. म्हणून आपण ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपले जो कोणी आपल्याला मागतो, कधी-कधी असं होतं अचानकच कोणी येऊन आपल्याला मागायला लागतं की मला काहीतरी दान द्या, धर्म द्या. तर ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये कोणी जर आपल्याला काही मागत असेल, तुम्ही जास्त नका देऊ. ₹1, ₹2, ₹10 यथाशक्ती तुम्ही जेवढं देऊ शकता तेवढं द्यायचं आहे आणि गोरगरिबाला दानधर्म जरूर करायचा आहे. ह्या पितृ पंधरवाड्यामध्ये आपल्या गोरगरिबाला दान केले तर आपले पितृ संतुष्ट होतात असे मानले जाते. आणि आपण जेवढ्या जीवांचं संतुष्ट आपण या धर्तीवर करू तेवढे आपले पितृ संतुष्ट होतात. तर हे पितृ पंधरवाडा पितरांना समर्पित असल्यामुळे आपण आपल्या पितरांची सद्गती प्राप्त व्हावी, पितरांचं कृपा आशीर्वाद प्राप्त व्हावं म्हणून आपण ही सेवा आवर्जून करायची आहे. आणि तसेच ही सेवा जर तुम्हाला काहीच शक्य जर झालं नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी कावळ्याला घास आवर्जून द्या आणि पितृतर्पण आवर्जून करा. धन्यवाद.